एका निवडणुकीत भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवून नाशिक महापालिकेमध्ये एक हाती सत्ता मिळवलेली आहे। खरं तर महायुतीतले सगळेच पक्ष हे या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढले होते। आता भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेमध्ये येण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे शहर अध्यक्ष आहेत सुनील केदार सर। आपण निवडणुकीत वेगवेगळे लढले होते, आता शिवसेना आणि राष्ट्रवादीला आपण सत्तेमध्ये येण्यासाठी आग्रह धरताय किंवा अशा पद्धतीनं प्रस्ताव दिलेला आहे। जागा वाटपावरून जरी आमचा एकत्र लढण्याचा समझोता झाला नाही, परंतु राज्यात आणि केंद्रात आम्ही एकत्र आहोत। त्यामुळे आम्ही त्यांना अशी विनंती केली की आपण महापालिकेत सुद्धा सत्ताधारी बाकावर असावं आणि एकत्र येऊन आपण कामकाज करावं अशी त्यांना विनंती केलेली। खरं तर भाजपची एक हाती सत्ता आहे, महापौर पण आपला होऊ शकतो, उपमहापौर आपला होऊ शकतो, स्थायीचा सभापती आपला होऊ शकतो। जर हे दोन्ही पक्ष आपल्या सोबत आले तर त्यांना काय मिळणार आहे सत्तेमध्ये? तसं प्रदेश निर्णय घेईल त्याबाबतचा, परंतु आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने सर्वांनी जर एकत्र येऊन जर काम केलं मला वाटतं तर नाशिक शहराच्या दृष्टीने ते चांगलं राहील, म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली। आपण त्यांना प्रस्ताव देताना काहीतरी त्यांना सत्तेमध्ये वाटा देण्या संदर्भात काहीतरी जो आहे हमी दिला। ज्या ज्या पक्षाचे जितके नगरसेवक निवडून आलेले त्या रेशोमध्ये प्रत्येकाला तो वाटा मिळणारच आहे, त्याबद्दल काही दुमत नाही। परंतु जर ते सत्ताधारी बाकावर आमच्याबरोबर असले तर कामकाज करणं सोयीस्कर होतं आणि नॅचरली नैसर्गिकरित्या राज्यात आणि केंद्रात ते आमच्याबरोबर आहे, त्याच्यामुळे आम्ही ती विनंती केली। काही कमिट केलं का आपल्याला जे उपमहापौर मिळेल किंवा स्थायीचं चेअरमन पद मिळेल? तसं करायचा प्रस्ताव जरी आला तरी तो अधिकार स्थानिक लेवलला आम्हाला नाही आहे। परंतु जर प्रदेश भाजप नेतृत्व असेल, शिवसेना नेतृत्व असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचं, त्यांनी एकत्र येऊन जर तसं काही ठरलं तर त्याप्रमाणे आम्ही कामकाज करू। आपण त्यांना हे प्रस्ताव दिल्यानंतर त्यांच्याकडनं काय रिप्लाय आले, म्हणजे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे? आजच्या वर्तमानपत्रात मी बघितलं की सन्मानजनक काही जर जागा देत असाल, सन्मानजनक काही हे होत असेल तर आम्ही करू, त्याचा अर्थ काही समजला नाही। त्याबाबतचं जे काही असेल ते प्रदेश नेते घेतील आणि त्या निर्णयाप्रमाणे कामकाज होईल। आपल्याकडनं हे जे प्रस्ताव देण्यात आलेला आहे त्या संदर्भात वरिष्ठांना माहिती आहे किंवा वरिष्ठांना विचारूनच आपण दिले प्रस्ताव? आम्ही असं ठरवलेलं होतं की महिन्यातून एकदा तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी एकत्र येऊन चर्चा करायची, त्याप्रमाणे आम्ही दर महिन्याला एकत्र येत असतो। आत्ता नाशिक महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या धर्तीवर आम्ही एकत्र बसलो म्हणून ती चर्चा झालेली आहे। परंतु यापुढेही आम्ही असं ठरलेलं आहे की तिघा अध्यक्षांनी एकत्र येऊन नाशिकबाबत, विकासाबाबत चर्चा करायची, काही प्रश्नांबाबत चर्चा करायची। आता शेवटचा प्रश्न आहे, आपल्या भाजपच्या अनुषंगाने 6 तारखेला महापौर निवडणूक आहे, महिलासाठी हे राखीव झालेलं आहे नाशिक महापालिकेमध्ये, कुठल्या उमेदवाराचं नाव ठरलेलं आहे? प्रदेश कोर कमिटी, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जो निर्णय घेतील त्याप्रमाणे उमेदवार ठरला जाईल। अध्यक्ष म्हणून आपल्याकडनं काही नावं मागवण्यात आलेत, आपण काही नावं सुचवलेलं आहेत प्रदेशला किंवा गिरीश भाऊंना? असं काही नाही आहे, प्रदेश भाजपकडे निवडून आलेल्या 72 उमेदवारांची यादी आहे, त्याच्यातून ते नक्की योग्य ते नावे काढतील आणि त्याप्रमाणे महापौर उपमहापौर होईल। किमान काहीतरी कॅटेगरी ठेवला असेल महिला जे उमेदवारासाठी, म्हणजे कुठल्या अनुषंगाने महापौर असलं पाहिजे? महिला सर्वसाधारण गटामधून भारतीय जनता पार्टीच्या 16 नगरसेविका निवडून आलेल्या आहे, 16च्या 16 सक्षम नगरसेविका आहे, त्यामुळे त्याच्यातले महापौर होतील आणि उपमहापौरचं जे नाव होईल ते होईल। पण कधीपर्यंत नाव ठरेल, कधीपर्यंत नाव निश्चित होईल? 6 तारखेला खूप वेळ आहे, परंतु 3 तारखेला ज्यावेळेस आपण फॉर्म भरणार आहोत त्याच्या अगोदर नाव ठरलेलं राहील आणि जो उमेदवाराचं नाव ठरलेलं राहील ते फॉर्म भरतील। एकच अर्ज भरला? तशी भारतीय जनता पार्टीमध्ये तसं प्रथा आहे, एकच अर्ज भरला जाईल। परंतु जर लोकशाही आहे, कोणाला इच्छुक म्हणून अर्ज भरायचा असेल तर त्याला भारतीय जनता पार्टी लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष ते थांबू शकणार नाही। तर लवकरच महापौर पदाचं सुद्धा नाव ठरेल आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्ही सत्तेत येण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे, त्यामुळे ते या भाजपसोबत सत्तेमध्ये येतात का आणि सत्तेत आल्यानंतर काय वाटाघाटी होतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।